सोलापूर चिंचोळी एमआयडीसी परिसरातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे। जीपी इंडस्ट्री येथे विजेचा जोरदार शॉक लागून 40 वर्षीय निजामुद्दीन रसूलसाब नदाफ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की आज गुरुवार 16 जुलै रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास निजामुद्दीन नदाफ हे गाडीतील साहित्य घेऊन जीपी इंडस्ट्रीकडे पायी चालत जात होते। त्यावेळी पाणी भरण्यासाठी लावलेल्या टिल्लू मोटरजवळ जात असताना त्यांना विजेचा जोरदार शॉक बसला आणि ते जागीच कोसळले। सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। मयत निजामुद्दीन नदाफ हे नई जिंदगी परिसरातील सिद्धेश्वर नगर भाग 4 येथील रहिवासी असून त्यांच्या पश्चात पत्नी आणि 3 मुले असा परिवार आहे। पोलिसांनी घटनेची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून याबाबत अधिक तपास पोलीस हे करीत आहेत। आज चिंचोळी एमआयडीसी मध्ये जी दुर्घटना झाली ते एक निष्पाप व्यक्तीची निर्गुणी असं एक निर्दुनी मृत्यू झालेला आहे। निजामुद्दीन नदाफ हा व्यक्ती चिंचोळी एमआयडीसी मध्ये मटेरियल व माल उतरवताना तिथं पाणीचं समस्या होती। हा बी होता सोबत तिच्यासोबत। त्या मालकाला सांगितलं होतं की आम्ही पाणीची तिथं समस्या आहे, बाजूला मोटरचं चालू होतं, आम्ही माल उतरत नाही म्हणलं तर बी मालकाने उतरवा काय होत ना असं शब्द देऊन ते माल उतरवा लावला आणि त्याच जागी पाण्याचं करंट त्या पाण्यामध्ये उतरला आणि त्यामध्ये एक निजामुद्दीन नदाफचे दुर्दैवी मृत्यू झालेली आहे। आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे। FIR वगैरे आता दाखल करून घ्या म्हणलं तर पोलिसांची यंत्रणा कुठं तर दबावाखाली दबत आहे असं आम्हाला जरा वाटा लागलेला आहे। तरी पोलिसांना प्रशासन आहे की आम्हाला सखोल चौकशी करून न्याय द्यावा आणि त्या मालकाविरुद्ध FIR नाही झाली तर आम्ही मृतदेहाला हात लावणार नाही, मृतदेह आम्ही कुठेही घेऊन जायला देणार नाही, डायरेक्ट CP किंवा तालुका पोलीस स्टेशनच्या समोर आणून ठेवणार। मग आपलं नाव? मी सलीम नदाफ।